आता आपण शिल्लोड तालुका आव्हाणा ह्या गावामध्ये आलेलो आहोत आणि आपले प्रगतशील शेतकरी विजय ठाले साहेब यांच्याकडे आलो होतो। यांच्याकडूनच पूर्ण आपण आता नेटसर्फ कंपनीचं बायोफिटचे प्रोडक्ट वापरले मिरचीसाठी, यांची मिरची काय प्रॉब्लेम होता आणि यांना काय रिझल्ट मिळाला आहे हे आपण आता यांच्याकडूनच जाणून घ्या। तर राम साहेब, राम तुमचं नाव सांगा पूर्ण। विजय संतोष ठाले, राणा ठालेवाडी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। बरं साहेब, आपली मिरचीची लागवड कधीची हो? 2 जून। 2 जूनची लागवड आहे। बरं, 2 जूनची लागवड आहात आणि मागं काही दिवसापूर्वी आपल्या मिरचीला प्रॉब्लेम आला होता, तर काय प्रॉब्लेम आला होता? एक तर पानं नव्हते राहिले, एकदम पिवळे झाले होते हां पावसामुळे, त्याच्यामुळे अच्छा. बाकीच्या मिरच्या सगळ्या खराब झाल्या। हां आपली एक नंबरची क्वालिटी सध्या आता एक नंबर क्वालिटी आहे। आता ते बघतो आपण काकांना बघा। बायोफिटचे प्रोडक्ट वापरल्यामुळे बरं, तुम्ही नेटसर्फ कंपनीचं आपलं बायोफिटचे प्रोडक्ट वापरले, स्टिमब्रीज बाय 95 आणि खालीहून शेत सोडलं, तर याचा काय रिझल्ट जाणवलं तुम्हाला? हे बघा, आता तुमच्या समोरच आहे ना। हां म्हणजे हे प्रोडक्ट वापरल्यामुळे तुमचे तोडा पण फास्ट वाढला, फास्ट वाढला, फुटवे वाढले, फुलधारणा चांगलं पकडे परत, आणि शायनिंग आणि क्वालिटी एक नंबर आहे। एक नंबर आहे। बघतोय आपल्या हातामध्ये आता क्वालिटी बघतो आपण की काकांना बी एक झाडवा क्रॉस केलेला आहे, त्याच्यात क्वालिटी बघतो आपण। मिरचीचं लाग सुद्धा चांगला लागलेला आहे आणि तोडा पण फास्ट निघू लागला। बरं, मला एक सांगा, तुमची मिरची का असं गेलेच जमा होती तुम्हाला माहिती तेव्हा सुरुवाती, बरोबर आहे? मग आज त्याच्यानंतर आपल्या फवारणी केली आणि खालीहून आपण ड्रिचिंगच्या मध्ये शेत सोडलं, तर त्याच्यानंतर किती क्विंटल तोडा निघला सगळे आपल्या आतापर्यंत? आता मागचा निघला, पहिले तर 2-2.5 पर्यंत निघत होता। बर, आणि नंतर आता जो तोडला पहिले अगोदर 8-10 दिवस पुढे तो 5.25 क्विंटल निघला। क्या बात। हा निघान जवळपास 6 ते 6.5 क्विंटल पर्यंत। बरं, किती कलमा साहेब आपल्या लागवड किती केल्या? 2000 आहे या। 2000 कलमा आहे आपल्या सगळ्या। बरं, मग आता आजूबाजू शेतकरी काय म्हणतात, बाकी शेतकऱ्याचं काय झाले मिरचीच प्रॉब्लेम? त्यांचे खूप खराब झाले, पूर्ण खराब झाले। म्हणजे आज मिरची तोडा पण त्यांचं लिहून लागला। आणि आज बघतोय, आजची तारीख किती साहेब? आजची 26/10/2020। 26/10/2020। मग तरी सुद्धा तुमची मिरची आज एकदम हिरवीगार आहे, क्वालिटी पण चांगली आहे आणि शायनिंग पण चांगली आहे, आणि मिरचीची क्वालिटी सुद्धा एक नंबर आपल्याला दिसते। काका थोडंसं वाका भरतं झाडाला, बघा किती छान लाग लागलेला आहे, बघतोय आपण, बघा एक नंबर आज क्वालिटी आहे। तर आज तुम्ही समाधानी आहात का नाही हो सर नेटसर्फ कंपनीचे प्रोडक्ट वापरून? एक नंबर। बरं, मग आता आजूबाजू जे शेतकरी आपले, तुम्हाला बरेच शेतकरी विचारू लागले तुम्ही काय वापरलं, कारण त्यांना चमत्कार दिसतो, ते नमस्कार करू लागले आपल्याला, बरोबर आहे? मग काय सांगता तुम्ही त्यांना? आता देतोय आपण औषध। बरं, नेटसर्फ कंपनीचं। बरं, नेटसर्फ कंपनीचं औषध देत आहे आणि आज त्यांचंही उत्पन्न असंच वाढावं, बरोबर आहे? ठीक आहे, नेटसर्फ कंपनीला मुलाखत। काका, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही जास्त करून शेतीमध्ये पण राहा, तुम्हाला काय वाटतंय क्वालिटी बघून? सगळं क्वालिटी चांगली, औषध पण चांगलं आहे, बायोफिटचं औषध चांगलं आहे आणि जैविक असल्यामुळे आपल्याला धोका नाही, पिकाला धोका नाही, जनावराला धोका नाही, क्वालिटी एकदम मिरचीमध्ये चमकतीच त्याला। राईट, म्हणजे मिरचीची शायनिंग सुद्धा चांगली वाढली आहे, म्हणजे मिरची चांगली चमकती त्याला बघा, क्या बात आहे। ठीक आहे, नेटसर्फला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद। राम। पहिले 2-2 पोते निघले, आता 10-12 पोते निघले ना, मग काय करायचं? का बात आहे, बघा म्हणजे काकाचं म्हणणं मित्रांनो, बघा की पहिलं आपलं 2 पोत्याचा तोडा लिंगत होता आणि आज किती तोडा लिंगतो? आता किती पोत्याचा? 12 पोत्याचा तोडा लिंगलाय। म्हणजे तुमचं किती टक्के उत्पन्न वाढव सरासरी? 9 ते 10% एक्स्ट्रा उत्पन्न वाढलं। म्हणजे आपली मिरची गेल्याच जमा होती, पण आज 9 ते 10% म्हणजे जीवदान मिळालं, आपलं डबल उत्पन्न वाढलं आहे। क्या बात आहे, बढिया। नेटसर्फला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद। आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा आता तुम्ही चांगले मार्गदर्शन करशाल तुम्ही, हे तुम्हाला दिसतंय खात्री आता, बरोबर आहे? ठीक आहे, चालेल। राम।